नमस्कार. मी गीता खंडेकर. पोषणाविषयी थोडीशी माहिती आपल्यासोबत शेअर करणार आहोत की प्रत्येक अंगणवाडीमध्ये वेगवेगळे नवनवीन कार्यक्रम आपण घेत आहोत की या उपक्रमानिमित्त आपल्याला पोषणाविषयी जनजागृती आणि बालकांचे आरोग्य, महिलांचे आरोग्य सुधारणे याबाबत आपण कार्यक्रम घेत आहोत. ते यावर्षी आपण विशेष करून वजनवाढ म्हणजे मोटापा, की जेणेकरून प्रत्येक व्यक्तीमागे 3 व्यक्तीमागे 1 व्यक्तीला वजनाची समस्या सगळीकडे निर्माण होत आहे. तर या समस्येवर काहीतरी आळा बसावा म्हणून आपण या पोषण अभियानाअंतर्गत एक थीम राबवत आहोत की जेणेकरून वजन वाढण्यासाठी साखर आणि तेल सर्वात जास्त कारणीभूत आहे. की जेणेकरून आपण प्रत्येक एका व्यक्तीला महिन्याचं आपल्याला किमान फक्त अर्धा किलो तेल वापरणं आवश्यक आहे. जर आपल्या घरात 5 व्यक्ती असेल तर आपण फक्त 2.5 लिटर तेल वापरणं आवश्यक आहे. तर आपल्या घरात तसं होत नसून आपल्याकडं जर 5 व्यक्ती असेल तर आपल्याला 5 लिटरपेक्षाही जास्त तेल सध्या आपण वापरत आहोत. आणि साखरेचं प्रमाणही तसंच आहे की साखर जास्त शरीरात, साखरेमुळे वजनातही खूप जास्त प्रमाणात वाढ होत आहे. की शुगरचं प्रमाणही बऱ्याचशा महिलांमध्ये, पुरुषांमध्ये येत आहे. की आजार लागल्याच्या नंतर माणसाची मानसिकता पण खचते, आरोग्य पण खालावते आणि दवाखान्यात पैसाही जातो. म्हणून ह्या गोष्टीला आवर घालण्यासाठी आपल्याला ह्या 2 गोष्टीचा अवलंब करायचा आहे. की आहारामध्ये साखर कमी प्रमाणात घेणे, की वरतून तर बिलकुल साखर अशी खाऊच नाही. चहामध्ये थोडाफार, तर चहाच जर बंद केला तर आपले बरेचसे आजार कमी होतात. उपाशी पोटी जर आपण चहा घेतला तर निश्चितच आपल्याला आरोग्याच्या समस्येसाठी सामोरे जावं लागतं. की ॲसिडिटीचा त्रास हा उपाशी चहा घेतल्यामुळे जास्त प्रमाणात होतो. म्हणून उपाशी चहा घेणं, सकाळी काहीतरी खाल्ल्याच्या नंतर जर चहा घेतला तर ॲसिडिटीचं प्रमाण कमी होतं. आणि आपल्या सगळ्यांच्या जेवणाच्या वेळा ह्या वेगवेगळ्या असल्यासारख्या झालेल्या आहेत. जर आपण 9च्या अगोदर जेवण केलं तर आपलं जेवण व्यवस्थित पचतंय. आणि आपण जेवण जर उशिरा केलं तर पोटातली अग्नी मंदावते आणि ॲसिडिटीचं प्रमाण हे वाढून जातं आणि आजाराचं प्रमाणही वाढतं. म्हणून जेवणाच्या वेळा ह्या ठराविकच असाव्या आणि ठरवून घेऊन जर जेवण केलं तर आपल्याला आजार पण येत नाही, आजार निश्चितच कमी होतो. म्हणून पोषण संदर्भामध्ये आपल्याला जेवण, आहार आणि आरोग्य ह्या तिन्ही गोष्टी सांभाळणं गरजेचं आहे. की गरोदर मातेला आपण जसं जेवण देतो तर गरोदर मातेच्या जेवणामध्ये आपल्याला समतोल आहार असणं अपेक्षित आहे. की वरण, भात, भाजी, पोळी, सिजनेबल एखादं फळ हे सगळ्याच ठिकाणी मिळते आणि पहिल्यासारखं आता राहिलेलं नाही. गरोदर मातेची आरोग्य तपासणीही होते. योग्य मेडिसिन घेण्यापेक्षा आहार जर योग्य घेतला तर मेडिसिनची आवश्यकता वाटत नाही. म्हणून गरोदर मातेने आहारावरती लक्ष द्यायचं आहे. किशोरवयीन मुलींचे लग्न करताना जर 18 वर्ष वयोगटाच्या आतमध्ये तिचं जर लग्न झालं तर तिच्या गर्भाची पिशवी ही छोटी असते आणि घरात समजून घेण्याची मानसिकताही तिची त्यावेळेस नसते. म्हणून वयाच्या 18 वर्षाच्या आत किशोरवयीन मुलीचे लग्न करू नये ही पालकांसाठी एक नम्र विनंती आहे. की जेणेकरून मागच्या सर्वेक्षणामध्ये असं आढळून आलं, सर्वेक्षणात असं निदर्शनात आलेलं आहे की जवळजवळ 60% महिलांचे कमी वयात लग्न झाल्यामुळे गर्भाशयाच्या पिशवीला खराबी आलेली आहे आणि त्या महिलांचे गर्भाशय काढले गेलेले. म्हणून 18 वर्षाच्या आत हे मुलीचं लग्न पालकांनी करू नये आणि योग्य वयामध्ये मुलीला योग्य मार्गदर्शन मिळणे हे पण गरजेचे आहे. की आईने जेणेकरून किशोरवयीन मुलीसाठी आपली मैत्रीण म्हणून जर वागलं तर खूप मोठा त्या मुलीच्या मनावरही वचकही राहतो आणि तिला योग्य वेळी योग्य मार्गदर्शनही मिळत असतं. आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये मुलींची मैत्रीण होण्यापेक्षा जास्त मोबाईलचं मैत्री आपण सगळ्यात जास्त करत आहोत. की बोलायला कुणालाच वेळ नाही. आपल्याला अपेक्षित आहे की लहान मुलगासुद्धा जरी घरात असला तर तो रडत असला ना, आपण काही कामात असलं तर आपण काय करतो,
लगेच फोन घेतो आणि बाळाजवळ देतो. तर बाळ फोन घेतलं की गपचूप बसतं. पण आज गपचूप बसते, पण उद्या त्या बाळाला जर तशीच सवय लागली तर त्याची मानसिकता समजून घेण्याची राहणार नाही. म्हणून पालकांसाठी विनंती आहे की मोबाईलचा वापर स्वतः पण कमी करा आणि आपल्या पाल्यांना पण कमी प्रमाणात द्यावा. कारण मोबाईलचे परिणाम चांगले तेवढेच आहे आणि वाईटही तेवढेच आहे. त्यासाठी आपण त्याचा विशेष अवलंब करावा की लिमिटेड ज्या कामासाठी आपल्याला उपयुक्त गरज आहे त्याच वेळेस आपण मोबाईल वापरावा. धन्यवाद.